बांधकाम कामगार योजना, तुम्ही सुद्धा बांधकाम मजूर आहात, तुम्ही सुद्धा नवीन अर्ज केला असेल, रिन्यूअल अर्ज केला असेल, तुमचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट होत आहेत. तर रिजेक्ट का होत आहेत यासाठी उपाययोजना म्हणून काय करायचं आहे या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी. तर मित्रांनो, राज्यभरामध्ये बांधकाम कामगार योजना ही सर्वोत्कृष्ट योजना आहेत. योजना अद्याप सुरू आहेत, परंतु झालं काय, बरेच कामगार हे नवीन अर्ज रिन्यूअल अर्ज करत असेल त्याचे अर्ज हे वारंवार रिजेक्ट होत आहेत. तर तुमचे अर्ज हे रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्ही ग्रामपंचायत मधून 90 दिवसाच्या फॉर्मेटवर ग्रामसेवकचा जो सही शिक्का घेता या सही शिक्क्यासोबत तुम्हाला ग्रामपंचायतची टॅक्स पावती, ग्रामपंचायतचं लेटर सुद्धा घ्यायचं आहे. ऑनलाईन अर्ज करते वेळेस 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तुम्हाला टॅक्स पावती आणि ग्रामपंचायतचं लेटर सुद्धा ऑनलाईन अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर ज्या दिवशी तुमचा थंब हा व्हेरिफिकेशन होईल, थंब व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे तुमचं मेन ऑफिस आहे या ऑफिसमध्ये तुम्हाला हे लेटर आणि टॅक्स पावती जमा सुद्धा करायचे आहेत, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही. ज्या नागरिकांचे अर्ज हे रिजेक्ट होत असेल त्यांनी ही उपाययोजना राबवा, तुमचा अर्ज हा कधीच रिजेक्ट होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे. अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करून घ्यायचा आहे.